नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललंय? आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, ट्रॅव्हल करताय ना, करायलाच पाहिजे. आज खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट उज्जैनला गेल्यानंतर मी कुठे गेलो नव्हतो. आज आपण दुसरीकडे अजून एकदा फिरायला चाललेलो आहोत. टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे जातोय ते. आज आपण चाललोय मनालीला. मनाली वगैरे फिरणार आहोत. आणि किती दिवसाची काय ट्रिप आहे ते सर्व तुम्हाला मी सांगतो. आता वाजलेत सकाळचे 9:30 वाजले. आता निघतो इथून. आम्हाला जायचं आहे बांद्रा टर्मिनल्सला. आता पॅकिंग वगैरे झाले आहे बा, सर्व गोष्टी घेतो, निघतो. कसं काय ते तुम्हाला सांगतो, किती दिवसाचा प्रवास असणार आहे आणि कसं जाणार होते आपण सर्व गोष्टी. सो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. येस, सो बेसिकली आता कॅब वगैरे पकडले. अराऊंड वाजले 10. आता इथून आम्ही चाललो बांद्रा टर्मिनल्सला. आमची 12ची ट्रेन आहे गरीबरथ आणि ती आम्ही दिल्लीला उतरणार. अराऊंड सकाळी काहीतरी टायमिंग 10-10:30चा टायमिंग आहे. अराऊंड पकडून चला 13-14 तास ट्रॅव्हल आहे. लेट्स होप आता किती टायमिंग लागतो. आणि इथून आम्हाला बांद्रा टर्मिनसला जायला अराऊंड 1.5 तास दाखवतं. जेव्हा आता ट्रॅफिक नसेल कुर्ला या साईडला तर ठीक. आता लेट्स होप, बघू कसं आहे ते. मित्रांनो, आता वाजले 11 आणि छेडानगरला पोहोचतोय. तुम्हाला माहित असेल, जो आपला चेंबूर जिथून आपण लागतो, शिवाजीनगर वगैरे बोलतो तिथून. आता इथून डीकेसीचा जो ब्रिज आहे त्या साईडने जाणार आहोत. अराउंड अर्धा तास लागायला पाहिजेत, कारण की 12ची ट्रेन 11:30 पर्यंत पोहोचलो तरी परत सामान वगैरे न्यायला 10-15 मिनिटं लागतात. कसं ऑन टाइम पोहोचलो की बरं. कसं लॉंगची ट्रेन, लांब जर्नी आहे, कसं थांबली नाही परत प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आज वर्किंग डे आहे, मंगळवार आहे. सो गर्दी तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे मुंबईत काय गर्दी असते ती. मुंबईत कुठे कुठे आहे आपला डेलीचा राईड कुठे असतात तुमच्या? मुंबई सेंट्रल, हार्बर, वेस्टर्न नाही आहे. दिवसामध्ये किती टार्गेट ठेवतो तुम्ही? 17 राईड किती किती राईड करायला लागते दिवसाला? असं डिपेंड ऑन कस्टमर रिक्वेस्ट येते त्याच्यावर. मग 3,000 कसं तुम्ही पर राईडचे कॅल्क्युलेट करून की असं तुमचे कापून वगैरे बोलतात? नाही, पर राईडचे हे पकडून. म्हणजे पर राईडचे पकडून. मग त्यात मध्ये पेट्रोल वगैरे खाणं पिणं जातं. खाय प्यायला मी तुमचा ऑफलाईन जात असतो. हां, किती अर्धे टिफिन फर्स्ट? घेऊन ये. अच्छा, टिफिन. मग काय इशू नाही. आता उतरलो बांद्रा टर्मिनल्सला. अराउंड 1 तास 40 मिनिटं लागले. सामान वगैरे घेतलंय. किती नंबर प्लॅटफॉर्मला आहे? बघू, आता जातो आतमध्ये. किती नंबर प्लॅटफॉर्मला ते बघू. सो येस, आता आम्ही बसलो गरीबरथ मध्ये. अराउंड किती 12ची ट्रेन होती, 12ला तर बसलो. आता ही दिल्लीला अराउंड सकाळी 10-10:30च्या दरम्यान उतरणार आहे. म्हणजे टोटल पकडून चला जवळपास 20-21 तासाचा प्रवास आहे. ट्रेनने जायचं म्हटलं तर किती लांब वाटतो ना ना. आणि 1200 किलोमीटर इथून, काहीतरी मुंबईवरनं 1200 किलोमीटर आहे दिल्ली आपला. तर इथून आपल्याला टोटली 20 ते 22 तास लागतील जायला. आणि आपण मनालीला किती दिवस फिरणार आहोत ते सर्व तुम्हाला म्हणजे आधी सांगतो. लाईन टू बाय लाईन. माझा मोबाईल नाही काढलाय मी, लाईन काढून सांगतो प्रॉपर किती काय आहे ते. तशी तुम्हाला आयडिया येईल मग आपण कुठे कुठे फिरणार आहोत. The next day. सो येस मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आजचा आहे सेकंड डे, इन द सेन्स ट्रेनमध्ये आपला सेकंड डे आहे. काल आपण बसलो होतो अराउंड 12च्या दरम्यान. आणि काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण निघालो घरात ना, ट्रेनमध्ये बसलो. गरीब ट्रेन आहे असे बोललो मी तुम्हाला. रात्री तर शूट करण्याचं कारण हे होतं कारण शूट नव्हतं केलं मी, कारण की तुम्हाला माहिती आहे ऑलमोस्ट जर्नी आपली सेमच असते. त्यात काय शूट करणार. घरातनं निघालो, ट्रेनमध्ये आलो. आणि तुम्हाला माहिती आहे दिल्लीला यायचं तर काय नॉर्मलच ट्रेन जर्नी असते आपली ती. आणि प्लस शूट पण काय नाही केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे लांब पल्ल्याची गाडी तर खूप लोक चेंज होत असतात. जसं की गुजरात झालं, वडोदरा झालं, इथे खूप लोक येत असतात, सामान वगैरे असतो. सो त्यात काही शूटसुद्धा करायला नाही भेटत. सेकंड गोष्ट की जास्त काही एवढं नव्हतंच कॉन्टेंट दाखवण्यासारखं, म्हणून सिम्पल गोष्ट नाही शूट केलं. आता वाजलेलेत सकाळचे 8:30 वाजलेत. आता आम्ही निघालो इथून. आता आम्ही पोचलो हरियाणाला. आणि ही जी ट्रेन आहे गरीबरथ, ही जयपूर, वडोदरा वगैरे, हरियाणा वगैरे करून असं जाते. आणि आता आपण दिल्लीला उतरलो की तिथून आपण जाणार आहोत शिमल्याला. आणि अराउंड आपली ही ओव्हरनाईट जर्नी असेल. म्हणजे समजून जा ना, आता किती 11चा आपला पिकअप आहे. तिथून शिमला अराउंड मला असं वाटतं 2-2:30 पर्यंत आपण उतरू शिमल्याला. तिथून उतरल्यानंतर नेक्स्ट डे जे काय असेल ते तुम्हाला मी दाखवतेच येईल. आणि आजचा जो आहे ब्लॉग, म्हणजे आपण काल घरातनं निघालो तो, आणि जो
आजचा जो प्रेझेंट डे आहे जर पूर्ण आपण एकाच ह्याच्यात करू जेणेकरून तुमचाही टाइम वेस्ट नाही जाणार आणि एकाच ह्याच्यात आणि माहिती आहे ना निघाल्यापासून दाखवण्यासारखं एवढं काही नव्हतंच. सो बोललो एकाच ह्याच्यात करूया. एक गोष्ट सांगायची म्हटली तर इकडचे जे शेत वगैरे होते ना आता तर रेसिडेन्शियल जागा आले हे शेत वगैरे होते ना एकदम बोलतात ना एकर एकर मध्ये लांबच्या लांब. आपल्या इथे असं वाटतं की बांध वगैरे छोटे छोटे आपण बोलतो अरे आपले ते किती मोठे शेत वाटतात. ह्यांचे इथे रिअल बघा एकर एकर मध्ये एकदम सरळच्या सरळ नजर जाईल तिथपर्यंत शेत होते यांचे. आता आपण प्रॉपर हरियाणात पोहोचलोय. हे बघा ना घरं बघूनच समजतो की आपण हरियाणामध्ये वगैरे आलोय ते. आता कोणतं तरी स्टेशन येतं त्यामुळे थोडी ट्रेन स्लो झाली. सो आपण भेटू उतरल्यावर जे काय ते मी सांगतो तुम्हाला. हवी होती ना तुला? सो मित्रांनो बेसिकली आता दिल्ली कॅन्टला आम्ही उतरलोय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 ते 22 तास आम्हाला लागलेत. आता दिल्ली कॅन्ट म्हणजे हा दिल्ली स्टेशन आहे ना आपला न्यू दिल्ली स्टेशन त्याच्या आधी लागतो दिल्ली कॅन्ट. किंवा ट्रेन चालली आमची. आता इथून आम्हाला बाहेरच्या साईडला कोणतरी पिकअप करायला येतो जे आमचे ट्रॅव्हल मॅनेजर आहेत ते पिकअप करायला येतात. आता इथून भेटू आणि इथून डायरेक्ट जर्नी आपली जाणार आहे शिमलाला. सो जे कसं काय ते सांगू आणि भेटलो आता दाखवतो मी कुठे जातो ते आम्ही तर बघू शकता. मित्रांनो हा तुम्हाला समोर दिसतो हा स्टेशन आहे. तिथून आपण बाहेर पडलो आता. आता इथून आपल्याला बस पिकअप सांगितल्यावर बस पिकअप करते बाहेर चालते आलेला. बिकॉज तुम्हाला माहिती आहे मुंबई असो किंवा दिल्ली रिक्षावाल्या प्रायव्हेट व्हेकल्सला आतमध्ये येऊ देत नाही. सो त्याच कारणासह आता आपण इथून बाहेरनं पिक करते गाडी आपल्याला. बसू आणि काय तेच बघू आता. यार मला एक प्रॉब्लेम माहिती आहे का मित्रांनो नॉन AC जर असेल ना यार दिल्लीमध्ये तर उतरले एवढी गरमी फील होते ना. मुंबईला पण किती आपलं तरी पण समजून जा ना 37-38 असतो मुंबईला. इथे उतरलं काहीतरी 41 सेल्सिअस आहे. जसं जाणवते बोलतो ना आपण की गरमी फील होते उतरलं. हे बघा ही आहे आपली बस. आधी सामान वगैरे ठेवतो भेटू मग तुम्हाला काय येतं. मॉर्निंग सही एकदम मस्त. आपका ट्रेवल लास्ट जर्नी का सब ठीक ठाक. अच्छा था. हाँ So first of all, welcome to the King's Travel. Thank And you. I am Siddharth and I am from the cleanest city of India, इंदौर. And मैं आपका टूर मैनेजर हूँ. ठीक है. मीन्स आपको आपके होटल से, आपके ट्रेवल से, आपके फूड से कुछ भी आपको प्रॉब्लम आती है आप मुझे बताइए. आप कॉल भी कर सकते हैं अगर मैं अवेलेबल हो तो डायरेक्ट बता सकते हैं. ठीक है. तो आज का मैं आपको शेड्यूल बता देता हूँ. आज हम लोग शिमला के लिए निकल रहे हैं एंड उसकी जो जर्नी है 10 to 12 आवर्स की हो सकती है. ठीक है. देन आपका जो ये व्हीकल है वो प्लेन्स में रहेगा तो AC ऑन रहेगा प्लेन्स में रहेगा. एंड जब माउंटेन्स आएगा तो AC बंद करना होता है क्योंकि गाड़ी में लोड रहता है. ओके. ठीक है. देन उसके बाद में ये जो कर्टेन्स लगे हुए हैं साइड में वो आपको नीचे नहीं करना है. ठीक है. उसका जो हिमाचल में जो सिटी जो है सब जगह मतलब उसका फाइन है 10,000 रुपीज़. उसको नीचे नहीं करना है किसी को. ठीक है. इस बात का ध्यान रखना. देन आपका जो सीट्स है वो शफलिंग में रहेगी. मीन्स किसी की सीट्स फिक्स नहीं है यहाँ पे. आज जो पीछे बैठे हैं वो कल आगे बैठेंगे एंड जो आगे बैठे हैं वो पीछे बैठेंगे. सबकी सीट सफल होगी. कोई ये नहीं बोल सकता कि मैं आगे बैठूँ पीछे बैठूँ. ठीक है. सभी के लिए इक्वल है. देन जो आपका व्हीकल है वो आपको डेली क्लीन मिलेगा लेकिन एक सर्टेन टाइम से. ठीक है. सर्टेन टाइम मीन्स मॉर्निंग में क्लीन होगा वो सभी क्लीन आपको मिला है. कल मॉर्निंग में आपको फिर से क्लीन मिलेगा होटल में जाकर. दूसरा अगर आपको वॉमिटिंग आती है अगर इमरजेंसी तो आप विंडो से कर सकते हैं अगर ज़्यादा इमरजेंसी. अगर इमरजेंसी नहीं है तो व्हीकल आप बोलिए हम बाकायदा रुकेंगे व्हीकल. आप बाहर जाइए बाहर करिए. ठीक है. क्योंकि आप ही को वेट करें. दूसरा आप जो खाते कुछ भी रैपर्स वगैरह का यूज़ करते हैं वो आपको गाड़ी में नहीं छोड़ना है. कलेक्ट करके डस्टबिन में डालना है. ठीक है. एंड सो बेसिकली आता आपण ह्याने ब्रीफिंग केली आता ते जे काय असं होतं पूर्ण दिवसाचा जो शेड्यूल वगैरे होता त्याबद्दल ब्रीफिंग करून घेतले. ते सांगितलं आपण कुठे थांबणार आहोत किंवा काय स्पॉट्स वगैरे आहेत आपले त्यानुसार. बाकी आता आपण आता लंच करणार आहोत. त्यानंतर संध्याकाळी इव्हनिंगला टीसाठी थांबू आणि जायला 10 ते 12 तास जसं की तुम्ही बघितलं ब्रीफिंगमध्ये तेवढं आपल्याला टाईम लागेल. ही अशी काही बस आपली ट्रॅव्हलर बोलता येईल आपल्याला. AC बस आहे. कर्टन्स वगैरे. गणपती बाप्पा
सो बेसिकली आता 2 तासानंतर आम्ही लंच करायला थांबलो आहे. ते काय नाव आहे रेस्टॉरंटचा, तुम्ही रेस्टॉरंट बघू शकता. असं काही रेस्टॉरंट आहे. हां, ऐरावत धाबा आहे. आता इथून किती आता समजा 1च वाजलं आम्हाला पोचायला. मी विचारल्याप्रमाणे तो सांगतो आहे की 11 वाजतील आम्हाला जायला. म्हणजे तरी पण पकडून चाला की 10 तास. 10 तास, कारण की जर 10चं टायमिंग म्हटलं 10-11, आता 1 वाजलेत तर तरी पण अजून मॅक्स 8 ते 9 तास तरी लागतील. गरमी होते पण नशीब ए सी बस आहे त्यामुळे काय आपण बोलतात ना गरमी एवढी काय लागत नाही. बघू आता कसं काय ते. मित्रांनो आता जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे. आता वाजलेत अराऊंड 2च्या दरम्यान वाजलेले आहेत. 1 तास म्हणजे आपल्याला जेवायला वगैरे गेला. आता आपण इथून निघणार आहोत डायरेक्ट मनालीला. आणि आजचा आपला जो स्टे आहे तो मनालीमध्येच असणार आहे. आता इथून तर मला वाटत नाही जास्त काही दाखवण्यासारखं असलं. आपले नॉर्मल रोड वगैरे जेव्हा आपण डोंगरांच्या साईडला पोचू तिथून तुम्हाला दाखवतो काय गोष्टी ते. आणि आता इथून जो आपण जाणार आहोत बघ, हे असे हायवे वगैरेच असणार आहे समोर दिसते त्याप्रमाणे. आता लोक सर्व जेवायला गेलेत. सो पुढे येऊन मला सांगितलं पाहिजे. सो आता इथून निघू. किती काय टाईम लागतो कसं काय ते मी तुम्हाला सांगतोच. Later. हॉटेल प्लाझा तिथे थांबलो. आता आम्ही अराऊंड 1:30-2च्या दरम्यान थांबलेलो माहिती आहे जेवायला. जेवल्यानंतर आता 2 तासांनी थांबतो. म्हणजे आम्ही होतं वाजले 4:30 वाजल्यानंतर आम्ही नाश्ता करायला थांबलो. ट्रॅफिक तर नाही, आम्ही निघायला बसून बोलतो ना, ट्रॅफिक तर अशी काही भेटली नाही. रस्ते वगैरे तर एकदम खालीच आहेत. बघा ना पूर्ण एक्सप्रेसवे सारखेच रस्ते एकदम. नॅशनल हायवे पूर्ण खाली रस्ते, म्हणजे आपले मुंबईसारखी ट्रॅफिक वगैरे तर नाही आहे. 10-11चा टायमिंग का बोललेत तर मला आठवत नाही, पण तरी पण असं वाटतं की 9-9:30पर्यंत पोहोचून जाऊ. बाकी पुढे आता कसं, कारण की हिमाचलला जाणार तिथे वरती डोंगरांच्या साईडचा रस्ता, तिथे कसं काय असतं त्यावर डिपेंड करतो. बघू सो यस मित्रांनो, आता पोचलेलो सोलनला. वाजलेले आहेत 7. सोलनला पोचलो. इथून मनाली अजून 2 तास दाखवते, 1.5 ते 2 तास दाखवते. आणि आता 20 सेल्सियस टेम्परेचर झालं ना. पण हे बघा ना यार, काय भारी दिसतं व्ह्यू बघा ना. आता ॲक्च्युली आम्ही एका पेट्रोल पंपला थांबलो आहे इथं पेट्रोल रिफिल करायला. पण टेम्परेचर 20 सेल्सियस तरी एवढं असं थंडगार वाटतं ना, एकदम भारी. आता मनाली मार्च काहीतरी चेक केलं ना, अराऊंड 16-17 टेम्परेचर दाखवत होता. म्हणजे आणि रात्रीच्या काहीतरी 10-10:30च्या दरम्यान टेम्परेचर जातो. तरी पण किती 10-11 सेल्सियसपर्यंत टेम्परेचर जातो. म्हणजे नेक्स्ट लेवलची थंडी तर लागणार, जसं की आपण उज्जैनला वगैरे बघितलेलं. तर बघू कसं काय ते. बघा आमची बस आहे, फिलअपसाठी थांबलेली आहे. सो येस, फायनली आता पोचलो हॉटेलवर, जेवलो वगैरे आणि डायरेक्ट आता मी झोपतो. सो मी काही एवढं काही शूट नाही केलं. जे काय हॉटेल वगैरे असेल तर मी तुम्हाला उद्या मॉर्निंगला दाखवतो. बोललो आता खूप लेट पण झालं, सो बोललो एवढं जास्त काही ब्लॉग ताणून काय फायदा नाही. सो कालचा ब्लॉग आपण जसं घरातनं निघालो तो, आणि आजचा पूर्ण दिवस प्रवासात गेला मनालीला येताना ते. सो हे दोन ब्लॉग म्हणजे कंबाईन एकच ब्लॉग होता. सो एक कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा. प्रवास कसा वाटला ते. आता उद्यापासून आपली डेली जर्नी चालू होईल, जे काय असेल ते फिरणार आहोत ते. सो भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो टिल देन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र.